जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो बॉयज ॲटिट्यूड स्पेशल एडिटिंग आपण केलेला आहे। कारण मित्रांनो, खूप दिवसापासून मित्रांची आपल्या सगळ्या डिमांड येत होती की बॉयजवरती एक पण व्हिडिओ बनवलेला नाही, तर फायनली आपण आजचा व्हिडिओ बॉयजवरती बनवलेला आहे। व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त झालेला आहे। व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच आज जे पण काय मटेरियल यूज केलेलं आहे किंवा ज्या काही प्रीसेट यूज केलेले आहेत सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉइन करा, कारण त्यावरती तुम्हाला अलर्ट मोशन, कॅपकट यांसारखे ॲप्लिकेशन दिलेले आहेत। सो तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर चला मित्रांनो, जराही नवे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपण जे आहे ते आपल्या अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला जर बॉयज ॲटिट्यूड स्टेटस किंवा बॉयज स्पेशल व्हिडिओ बनवायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एक प्लेलिस्ट दिलेली आहे। तर ती प्लेलिस्ट सगळ्यांनी एक वेळेस नक्की चेकआउट करा, कारण त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सगळे बॉयज ॲटिट्यूड स्टेटस एडिटिंग शिकता येईल। ओके, तर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा बीट बुकमार्क प्रीसेट आपण ओपन करून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये तुम्हाला जे मी PNGs दिलेले आहेत किंवा जे या ठिकाणी ब्ल्यू लाईन दिसत आहेत ते तुम्हाला पहिल्यांदा एडिट करून घ्यायचे। तर सगळ्यात पहिल्यांदा बघू शकताय या ठिकाणी हा जो इमेजेस आहे त्या बॅकग्राऊंडच्या इमेजेसवरती क्लिक करायचं आणि कुठलाही एक फोटो सगळ्यात पहिल्यांदा आपण ॲड करून घ्यायचा। ओके, तर या ठिकाणी बघू शकताय फॉर एक्झाम्पलसाठी जर हा मी इमेजेस घेतला तर हा मी इथे ॲड करून घेतलेला आहे। हा इमेजेस तुम्हाला अशा प्रकारे दिसेल। ओके, तर इथे जर तुम्ही बघितला तर हा इमेजेस असा लांबडा दिसतोय, कारण आपण त्याला 9:16 रेशोमध्ये कन्वर्ट करायला हवं होतं। बट जर कन्वर्ट केला नसेल तर जस्ट तुम्ही इथं फिल ऑप्शनवरती क्लिक केलं तर फोटो अगदी प्रॉपररित्या दिसून जाईल। दुसरा फोटो जो आहे तो देखील आपण याच टाईपमध्ये ॲड करून घेणार आहोत। कुठलाही एक फोटो आपण या ठिकाणी ॲड करायचा। तर एक्झाम्पलसाठी आपण हा फोटो ॲड करूया, याला देखील आपण अशा प्रकारे फिल करून घेऊया। ओके, फिल केल्यानंतर हा प्रॉपर अशा प्रकारे दिसेल। इथे देखील आपल्याला सेम तोच फोटो ॲड करायचा आहे जो आपण मगाशी ॲड केला होता। ओके, याला देखील आपण फिल करून घेऊ। तर या रीतीने अशा प्रकारे दिसणार आहे आणि इथे देखील सेम आपण तोच फोटो ॲड करायचा आहे जो आपण मगाशी ॲड केलेला आहे। ओके, इथे देखील आपण फिल करून घ्यायचं आहे। तर बघू शकताय हे फोटो तुम्हाला अशा प्रकारे काहीसे दिसणार आहेत। त्यानंतर इथे ग्रुप आहेत, तर ग्रुपच्या बॅकग्राऊंडला आपण हाच फोटो ॲड करायचा आहे जो इथे ॲड केलेला आहे। ठीक आहे, तर इथं प्लसवरती क्लिक करून मी एक फोटो ॲड करून घेतो। तो 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि या 23 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं इमेजेस आणि पूर्णपणे हे जे ग्रुप आहे त्या ग्रुपच्या बॅकग्राऊंडला करून घ्यायचं आहे। ओके, तर फोटो थोडासा तुम्हाला अजून ॲडजस्ट करायचा असेल थोडासा झूम करू शकताय, म्हणजे व्यवस्थित त्या फेस दिसेल आणि अशा प्रकारे वरती सेट करू शकताय। ओके, तर बघू शकताय एकदम प्रॉपर असा फेस दिसत आहे। त्यानंतर इथून पुढे ज्या बीट आहेत तिथे जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी यायचं बरोबर 22 सेकंदाजवळ इथे येऊन एक इथं बीट द्यायचे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी कुठला एक फोटो ॲड करून घ्यायचा। 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं। ओके, फोटो ॲड केल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट इथून कट करायचं आहे आणि इथून पुढे आता प्रत्येक बीटमध्ये एक फोटो आपण ॲड करत जायचं आहे। ओके, तर जेवढे पण आता बीट आहेत एंडपर्यंत त्या प्रत्येक बीटमध्ये एक फोटो मी या टाईपमध्ये ॲड करून घेतो। तर तोपर्यंत जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केला नसेल तर प्रत्येकाने व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती तुम्ही मित्रांनो नवीन आला असाल आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण यावरती आपण अशाच प्रकारे मराठीमधून स्टेटस एडिटिंग शिकवत असतो। ओके, तर मी पटकन ॲड करून घेतो सर्व फोटोज। तर मित्रांनो, आपले एंडपर्यंत सर्व फोटोज ॲड करून झालेले आहेत। आता यायचं आपल्याला ग्रुपवरती। ओके, ग्रुपवरती आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ग्रुप अँड मास्क 1 यावरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। जस्ट इथे देखील आपण इमेजेसला रिप्लेस करत जायचं आहे। ओके, एक फोटो आपण या ठिकाणी रिप्लेस करत जाणार आहोत। बॅक यायचं आहे, परत त्या ग्रुपमध्ये जायचं आहे, दुसऱ्या ग्रुपमध्ये जाऊन एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे,
परत या ठिकाणी फोटोला आपण चेंज करून घ्यायचं, म्हणजे दुसरा फोटो ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर बॅक यायचं, परत जायचं पुढच्या ग्रुपमध्ये. आता यावेळी जसं तुम्ही ग्रुप एडिट करत जात असाल तसं तुम्हाला त्याच्या मागच्या ग्रुपची साईज कमी होताना दिसून जाईल. ओके, तर इथं साईज जरी कमी झाली तरी काय अडचण नाही, तुम्हाला सांगेल त्या रीतीने तुम्ही व्यवस्थित त्यानंतर ग्रुप देखील ॲडजस्ट करू शकताय. इथं बघू शकता हे 2 ग्रुप लहान झालेले आहेत. ओके, पण काय अडचण नाही, त्याच्यावरचे आपण सगळे ग्रुप एडिट करून घेऊया एक एक करून, कारण ग्रुप एडिट करताना हा इश्यू जो आहे तो बऱ्याच वेळेला येत असतो. तर यामध्ये काहीसुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण सर्व ग्रुप जे आहेत ते प्रॉपर नंतर कशाप्रकारे एडिट करू शकतो ते देखील तुम्हाला पुढं मी सांगणार आहे. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जे 2 राहिलेले ग्रुप आहेत हे आपण एक एक करून ॲड करूया. फक्त यामध्ये जो बॅकग्राऊंडला आपण फोटो लावलेला आहे तो फोटो सोडून आपण बाकीचे कुठलेही फोटो घेतले तरी चालून जाईल. ओके, तर बघू शकता इथं फक्त एक आपला राहिलेला आहे ग्रुप, तर त्या ग्रुपला देखील आपण एडिट करून घेऊया पटकन. तर बघू शकताय आपण फोटो जे आहेत ते सगळे एक एक करून ॲड करून घेतलेले आहेत आणि हे फोटो ॲड केल्यानंतर काहीसं आपल्याला अशा प्रकारे हे ग्रुप दिसणार आहेत. तर पहिल्यांदा या ग्रुपजवळ जायचं आपल्याला, बरोबर इथं बघू शकताय 23.14 सेकंदाजवळ सगळे ग्रुप या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे. तिथे सगळे सिलेक्ट केलेले आहेत आणि याचा यूज करून आपण पूर्णपणे वाढवून घ्यायचे आहेत ग्रुपची साईज. ओके, आता बघू शकता अशा प्रकारे हे ग्रुपची साईज आपल्याला दिसणार आहे. त्यानंतर स्टार्टला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. ओव्हरले व्हिडिओ एक दिलेला आहे, तर तो ओव्हरले व्हिडिओ जिथंपर्यंत आपले ग्रुप चालू होत आहेत तिथंपर्यंत आपल्याला हा ओव्हरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. ओके, एक्स्ट्रा पार्ट याचा देखील आपण कट करून घ्यायचा इथून आणि ब्लेंडिंगवरती क्लिक करून लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचे. ओके, तर स्क्रीन इफेक्ट दिल्यानंतर अशा प्रकारे दिसेल. लॉंग प्रेस करायचं पहिल्यांदा, लॉंग प्रेस केल्यानंतर इथं अशा प्रकारे हा सेट करून घ्यायचा. ओके, तर बघू शकताय काहीसं आपल्याला हा अशा प्रकारे इफेक्ट दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, ही CC प्रीसेट जी आहे कलर करेक्शनची ती पूर्णपणे वरती घ्यायची. ओके, आता यावरती आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचे. बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरला यायचं. प्रीसेटच्या लेअरला आल्यानंतर या ठिकाणी 2 नंबरची प्रीसेट आहे ती आपण इथून पहिल्यांदा कॉपी करून घ्यायचे. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर 1 नंबरची लेअर सोडायचे, 2 नंबरच्या लेअरला हा इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके, इथे मी हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. तर अशा प्रकारे हा आपल्याला इफेक्ट दिसेल. बॅक यायचं, शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये जायचं. लास्टची इफेक्टची प्रीसेट जी आहे ती कॉपी करून घ्यायचे. कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर या ठिकाणी बघू शकताय हा जो 4 सेकंदाचा इमेजेस आहे याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बॅक यायचं, शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये 1 नंबरची प्रीसेट इथून कॉपी करायचे. कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये जायचं. व्हिडिओमध्ये गेल्यानंतर जे ग्रुप आहेत ते ग्रुप पहिल्यांदा सोडून द्यायचे. ग्रुप सोडून दिल्यानंतर या ठिकाणी जो इमेजेस आपण 22 सेकंदाला ॲड केला होता तिथून पुढे जितके पण इमेजेस असतील त्या सगळ्या इमेजेसना हा एंडपर्यंत इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. ओके, तर हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काहीसा अशा प्रकारे आपल्याला इफेक्ट दिसणार आहे ते. आणि मित्रांनो, जर तुम्हाला CC पॅक नको असेल, म्हणजे एकदम क्लिअर जसे फोटो होते तसेच दिसायला हवे असतील, त्यावरती कुठल्याही प्रकारचं कलर करेक्शन अप्लाय करायचं नसेल, तर तुम्ही वरती जी मी CCची लेअर आता दाखवली होती ती तुम्ही तिथून क्रॉप केली तरी चालेल. ओके, म्हणजे ते हाईड केली तरी चालेल. तर ते हाईड कशी करायची ते देखील तुम्हाला सांगतो. सो अजूनही जर व्हिडिओला लाईक केला नसेल लाईक नक्की करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये बॉयज ॲटिट्यूड स्टेटस एडिटिंगची प्लेलिस्ट आहे, त्यातून बाकीचे व्हिडिओ देखील नक्की बघा. त्यातसुद्धा याच्यापेक्षा पण भारी व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. ओके, ही जी CCची लेअर आहे ही नको असेल तर तिथून ऑफ करू शकताय. ऑफ केल्यानंतर ते जसं नॅचरल तुमचे फोटोज असतील ते नॅचरल फोटोज दिसून जातील. ओके, तर त्यानंतर आत्ता जो आपण ओव्हरले ॲड केला होता तोच ओव्हरले आपण इथं देखील सेट करणार आहोत 7 सेकंदाला. प्लसवरती क्लिक करून या ठिकाणी हा ओव्हरले सेट करायचा आहे आणि इथंपर्यंत ठेवायचं. ओके, एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचा आहे. ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचा. याचा ऑडिओ जर असेल तर इथून ऑडिओ याचा म्यूट करायचा. ओके, लॉंग प्रेस करायचं आहे. याला पूर्णपणे बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. जे आपले ग्रुप आहेत त्या ग्रुपच्या वरच्या बाजूला, म्हणजे जो फोटो आहे फोटोच्या वर आणि ग्रुपच्या बॅकग्राऊंडला अशा प्रकारे हे इफेक्ट आपण घ्यायचे. शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं. व्हिडिओ रेझोल्युशन 1080 पिक्सल ठेवायचे किंवा या ठिकाणी 720p रेझोल्युशन देखील ठेवू शकता आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटा पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.